धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, वंदे मातरम। हे जे आंदोलन चाललेलं आहे हे लोकशाही मार्गाने आंदोलन चालू होतं. 26 दिवस, मला वाटतं 26 दिवस सोनम वांगचुक यांनी उपोषणाने ते आंदोलन चालू केलं होतं. ते चालू राहिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये 152 वेळेस या नीटचे पेपर फुटले गेलेले आहेत. 152 वेळेस नीटचे पेपर फुटले आणि त्याच्यामध्ये 7.5 तरुणांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. जर अशा पद्धतीने या घटना घडत असतील तर सरकार करतंय काय? आणि ह्या 26 दिवसानंतर 1 महिन्याच्या आंदोलनानंतरही सरकार जागं होत नाही. त्याच्यामुळं हे लोकशाही मार्गाने आष्टी शहरात बोडके सर असतील, मुरकुटे असतील, रेडेकर सर असतील, बाकीचे काही नावं नाहीत, पण यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. हा तरुणांचा विषय आहे. या ठिकाणी आपण जे लोक निवडून दिलेत ह्या विषयावर बोलायला तयार नाहीत, कारण त्यांना काय याच्याशी घेणं देणं नाही. गोरगरिबांच्या तरुणांचं या ठिकाणी नुकसान होतंय आणि यांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी कमीत कमी या ठिकाणी लोकशाही मार्गाने आवाज उचलण्याचं काम या ठिकाणी केलंय. आणि मीही त्याचा निषेध करतो आणि मीही या आंदोलनाला पाठिंबा देतो. दुसरी गोष्ट, तात्काळ जर सरकारने या ठिकाणी याच्यावर गांभीर्याने जर कारवाई केली नाही आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला नाही तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल. याची गांभीर्याने सरकारने नोंद घेतली पाहिजे. नंतर झालेलं जे उपोषण होतं त्या उपोषणावर जो लाठी हल्ला झाला, प्रथमतः त्याचं मी सर्वांच्या वतीनं आष्टीमध्ये जमलेल्याच्या वतीनं निषेध करतो. आणि ही जी शैक्षणिक पद्धती आहे, या शैक्षणिक पद्धती सध्या जर चालू असलेले जे शैक्षणिक धोरणं आहेत ते धोरणं कसे राबवले जातात आणि ह्या धोरणाच्या विरोधात जर एखादी गोष्ट विद्यार्थ्याकडून घडली गेली तर त्याच्यावर कशा प्रकारे अमानुषाच्या प्रकारचा हल्ला होतो याची उदाहरणं आपण सातत्याने पाहत आहोत. पेपरफुटी हा तर नीटचाच नाही तर माझ्या मते अनेक प्रकारचे असे पेपरफुटी होतात. आणि जे काही विद्यार्थी सातत्याने आपला अभ्यास करत असतात त्यांना जे प्राप्ती व्हावी ती कधीच होत दिसत नाही. या माध्यमातून यांचा निषेध करून हे जे शैक्षणिक धोरण राबवलं जाते किंवा नोकर भरती केली जाते, या भरतीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जर पाऊल उचललं तर त्यांच्यावर अशी अमानुष कृत्य होत असेल तर या शासनाचा नुसता निषेधच करून चालणार नाही, तर यांच्या विरोधात मोठं पाऊल जनतेनेही उचलणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना काहीतरी सपोर्ट म्हणून की काहीतरी देशामध्ये जनता जागृत आहे हे दाखवण्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी आज केलेला आहे. आणि धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा झाला नाही तर अजून नियोजनबद्ध आष्टी तालुक्यामधून आम्ही चांगल्या प्रकारे शासनाला जाग येईन अशा पद्धतीने आंदोलन उभा करू, याची सुद्धा शासनाने गंभीर नोंद घ्यावी. आज आपण सर्व देशभर या चाललेल्या लढ्यामध्ये सामील होण्यासाठी इथं आलेलो आहोत. सर्वप्रथम या जुलमी सरकारचा मी निषेध करतो, कारण या जुलमी सरकारने आपल्या जंतर मंतरवर जे काही आंदोलन चाललेलं आहे, या आंदोलनात असलेले आपले जे लहान मुलं आहेत, बहिणी आहेत, भाऊ आहेत, याच्यावर फार मोठा अन्याय तिथं केलेला आहे. लाठीचार्ज केलेला आहे. अनेक मुलींना तिथं त्रास दिलेला आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. ज्यांनी गुन्हा केलेला नाही त्यांच्यावर गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे आणि ज्यांनी गुन्हेगार आहेत ते सर्व बाहेर आहेत. विशेषतः नीट परीक्षा असेल किंवा इतर ज्या देशात होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षेमध्ये जो गोंधळ माजवलेला आहे हा सरकार हस्तक्षेप येत आहे, म्हणजे सरकारच्या मार्फत चाललेला आहे. त्यांच्या दलालांनी हा बाजार आपल्या देशामध्ये मांडलेला आहे. म्हणून या दलालावर कारवाई करण्यापेक्षा या विद्यार्थ्यावर यांनी अत्याचार केलेला आहे, अन्याय केलेला आहे. म्हणून हा निषेध मोर्चा आपण या ठिकाणी काढलेला आहोत. ही लोक चळवळ झाली पाहिजे. शिक्षणामध्ये अशामध्ये बदल झालेला पाहिजे. गावागावामध्ये शिक्षणात जे शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, या मुलांनी सुद्धा रस्त्यावर उतरून गावामध्ये अशा प्रकारचे मोर्चे काढून या जन आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात, त्यामुळं आपल्या सर्वांच्या तर्फे या सरकारचा मी निषेध करतो. जय हिंद, जय भारत.
निषेध मोर्चासाठी आलेलो आहोत. खरं तर जंतर मंतरवर जो आंदोलन चालू आहे तो संविधानिक मार्गानं रस्त्यावरची लढाई लढणारे आणि उपोषण असे शांतीच्या मार्गानं होणाऱ्या आंदोलनाला चर्चा करणं, न्याय देणे अपेक्षित होतं. पण दुर्दैवानं भारत सरकारनं त्यांनाच उधळून लावण्याचं, लाठीचार्ज करण्यासारखं पाप केलं. ही तरुण पिढी देशाचं उद्याचं भविष्य आहे. यामध्ये मुली आहेत. वयाचंही भान न ठेवता त्यांच्यावर मारहाण झाली. दुर्दैवाने एक बहीण मृत्युमुखीसुद्धा पडली, ती शहीद झाली. खरं तर प्रत्येक भारतीयाची ही जबाबदारी आहे. हे अराजकीय मुद्दा आहे की नीट परीक्षा देऊन जे लोक डॉक्टर होतात, जे मुलं सर्वसाधारण शेतकऱ्यांची मुलं, सर्वसाधारण कुटुंबातली मुलं कष्टानं अभ्यास करून डॉक्टर होतात, तीच परीक्षा जर लीक होत असेल, पेपर लीक होत असेल, पेपर फुटत असेल आणि चुकीच्या लोकांना डॉक्टर होण्याची संधी आणि प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या मुलांवर अन्याय होत असेल, तर अशा वेळेस त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन उभं राहिलं. या पेपरफुटीमध्ये जे लोक दोषी आहेत त्यांना शिक्षा होणं महत्त्वाचं आहे आणि संबंधित शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची रास्त मागणी ही लोक करत आहेत. त्या रास्त मागणीला रस्त्यावर उतरून तुम्ही आम्ही सर्वांनी पाठिंबा देणं आणि ही लोक चळवळ, जर आता सांगितल्याप्रमाणे ही लोक चळवळ झाली पाहिजे. ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे की सुव्यवस्था राहणं आणि परीक्षा ही पारदर्शी राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकानं रस्त्यावर उतरून नेता, पक्ष, धर्म, पंथ, प्रांत काहीही न बघता ही ज्या पद्धतीनं आंदोलन चिघळण्याचं काम केलेलं आहे, इतकी जुलमी पद्धत तर आपण इंग्रजांच्या काळातही ऐकली नव्हती. की असं ऐकलं जायचं की भारत माता की जय म्हणल्यानंतर लाठ्याकाठ्याने इंग्रज हाणायचे, स्वातंत्र्य ही हक्काची मागणी केली तर गोळ्या झाडायचे. आणि अशीच पद्धत जर स्वातंत्र्य भारतात दिसत असेल तर आपण कोणत्या स्वातंत्र्याची अपेक्षा केली होती? हे खरं तर यापेक्षाही दुर्दैव आहे. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे की प्रातिनिधिक स्वरूपात लोक येतात. खरं तर ही प्रत्येकाच्या मुलाची गरज आहे, प्रत्येकाच्या भविष्याची गरज आहे आणि आपला आवाज आपणच बुलंद करायचा असतो. ते लोक प्रातिनिधिक स्वरूपात जंतर मंतरवर जर जमा झालेले असतील ते आपले बांधव आहेत. आपल्या सर्वांनी जे या व्हिडिओच्या माध्यमातून जिथपर्यंत ही बातमी जात असेल त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की प्रत्येक तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी आपणही आंदोलन मोर्चे उभे करावे आणि जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून जंतर मंतरवर शांततेच्या पद्धतीनं होणाऱ्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि यशस्वी होण्यासाठी हा प्रयत्न करावा.